नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, बऱ्याचदा असं होतं की आपल्यासाठी कायदे असतात, पण आपल्याला असं वाटतं की ते मला जाणून घ्यायची काय गरज आहे किंवा ज्या वेळेला मला त्याची गरज लागेल त्यावेळेला बघता येईल. पण आता असे 3 नवीन फौजदारी कायदे 2023 मध्ये आले आहेत आणि 2024 मध्ये संपूर्ण भारतभर लागू झाले असून त्यामध्ये नवीन काय तरतुदी आल्या आहेत, ते कायदे नक्की काय आहेत, हे सगळं आज आपण आपल्या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आपण अशा तज्ञ व्यक्तींना आपल्या इथे आमंत्रित केलेलं आहे. आज आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट श्री संजय कुमार पाटील. नमस्कार सर. नमस्ते मॅडम. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. ॲडव्होकेट श्री संजय कुमार पाटील, विधी निदेशक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक, महाराष्ट्र आणि गोवा राज्य. आज आपण त्यांच्याकडून खरं तर हे नवीन कायदे कोणते आहेत, त्याच्यामध्ये नक्की काय तरतुदी आहेत आणि काय बदल झाले आहेत, त्या सगळ्यांविषयी जाणून घेणार आहोत. आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट श्री संजय कुमार पाटील. सर, कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. खरं तर आजचा जो विषय आहे तो विषय खूप वेगळा आहे, कारण 3 नवीन फौजदारी कायदे 2023 मध्ये आलेत आणि 24 मध्ये संपूर्ण भारतभर लागू झालेत आणि अनेक बदल झालेले आहेत. त्याच्यामध्ये अनेक नवीन कलमं ॲड झालेली आहेत, अनेक तरतुदी आल्या आहेत आणि या सगळ्यांवर सविस्तर चर्चा आज आपण करणार आहोत. पण मुळात मला असं विचारायचं की नवीन कायद्यांमध्ये ठळक किंवा हायलाइट्स कोणते आहेत, म्हणजे काय नवीन आहे त्यात? आपण जर 2024 1 जुलै जर बघितला तर त्याच्या अगोदर 3 महत्त्वाचे फौजदारी कायदे होते आणि ते जे 3 फौजदारी कायदे जे होते तर ज्याच्यामध्ये आपण भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय साक्षी पुरावा अधिनियम. तर 1 जुलै 2024 पासून जे 2 बिल आलेले होते, एक 2023 मध्ये ऑगस्टमध्ये आलेलं होतं आणि त्यानंतर त्या बिलमध्ये काही सुधारणा करण्याची गरज पडली, काही स्पष्टीकरण जे आहेत तर ते बदलण्याची गरज पडली आणि काही त्याच्यामध्ये ॲडिशन्स करून पुन्हा डिसेंबर 2023 मध्ये एक नवीन बिल टाकण्यात आलं आणि 25 डिसेंबर 2023 रोजी कायद्याला संमती मिळाली. परंतु त्याची अंमलबजावणी कधी सुरू करायची, राष्ट्रपतींची परवानगी मिळाली आणि 1 जुलै 2024 पासून भारतभर हे जे काही कायदे जे आहेत तर ते लागू झालेले आहेत आणि त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता जी आहे तर तिची जागा 1 जुलैपासून भारतीय नागरिक सुरक्षा संहितेने घेतलेली आहे. 2023चा कायदा आहे, परंतु तो 2024 मध्ये लागू होतोय. जो इंडियन पिनल कोड जो होता, ज्याला आपण भारतीय दंड संहिता म्हणतो, तर त्याची जागा भारतीय न्याय संहितेने घेतलेली आहे आणि जो भारतीय साक्ष पुरावा कायदा जो होता तर त्याची जागा जी आहे तर ती भारतीय साक्ष अधिनियमने घेतलेली आहे. तर अशा प्रकारचे 3 जे महत्त्वाचे कायदे जे आहेत, जे फौजदारी कायदे आहेत, तर ते 1 जुलै 2024 पासून पूर्ण भारतभर लागू झालेले आहेत. पण आता हे जे 3 नवीन फौजदारी कायदे आहेत ते कायदे बदलण्याची नक्की अशी काय गरज भासली? आता यामध्ये अगोदर जर बघितलं तर कायद्यामध्ये बऱ्याच वेळेस नवीन नवीन सुधारणा झालेल्या होत्या आणि त्या सुधारणा ज्या आहेत तर त्या सुधारणा झाल्यानंतरही असं दिसून येत होतं की हे कायदे करण्यासाठी न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय मिळण्यासाठी तो न्याय कोणाला, तर तो व्हिक्टिमला पण असेल, म्हणजे पीडित व्यक्ती असेल, बळीत व्यक्ती असेल किंवा एखादा समाज असेल, सोसायटी असेल किंवा आपण म्हणूया की आरोपीसुद्धा असतील, तर यांना सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि नागरिकांची सुरक्षा जी आहे तर त्या सुरक्षेबद्दल जे काही प्रश्नचिन्ह निर्माण होतात तर त्याबद्दलसुद्धा एक प्रक्रिया अवलंबली गेली पाहिजे. जे पुरावे गोळा केले जातात तर ते पुरावे हे आत्ताच्या परिस्थितीप्रमाणे ते पुरावे गोळा झाले पाहिजेत. ई पद्धत जी आहे, इलेक्ट्रॉनिक पद्धत जी आहे तर ती जी आत्ता सध्या सर्व गुन्हे होताना ती पद्धत अवलंबताना दिसतात, तर ते पुराव्यांमध्ये समाविष्ट करण्यासाठी हे 3ही कायदे करण्याची गरज पडलेली होती. नक्कीच. पण आता हे जे 3 कायद्यांमधल्या कलमांमध्ये काय बदल झालाय? आता यामध्ये जर बघितलं तर आपले जे कायदे जे आहेत तर 3 कायदे आलेले आहेत. एक भारतीय साक्ष अधिनियम, भारतीय जो काही न्याय संहिता जी आहे ती आणि जी महत्त्वाची प्रक्रिया जी आहे ज्याबद्दल आपण जास्त बोलणार आहोत, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023. तर तिचा अंमल जो आहे 1 जुलै 2024 पासून लागू झालेला आहे. कायद्यामध्ये जर बघितलं तर अगोदर 531 कलम जे आहेत तर ते आत्ता झालेले आहेत. अगोदर 484 कलम होती भारतीय नागरिक सुरक्षा संहितेप्रमाणे आणि ते जे कलम जे आहेत तर ते वाढलेले दिसत आहेत. परंतु
5ची जर बघितली, 5ला सुधारणा झालेल्या होत्या, 6ला लागू झालेल्या होत्या, 2008च्या सुधारणा होत्या, 2009ला लागू झालेल्या होत्या, त्याचबरोबर 2013च्या सुधारणा होत्या, 2018च्या सुधारणा होत्या. तर त्या सुधारणा येताना त्या कलमांच्या पुढे आलेल्या होत्या आणि त्यामुळे काय झालं की सेक्शन जरी 484 असतील तरी ते नवीन कलम अमेंडमेंट झाल्यानंतर ते असे पुढे कंटिन्यूमध्ये आलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला वाचताना बऱ्याच वेळेस अशी समजा 41A असेल, 41B असेल, 41K असेल, तर ते असे पॅरलल सेक्शन्स नव्हते ते, कारण ते 41मध्ये होते. आणि नंतर काय झालं की ते आता 35, 36, 37 असे सिरीजमध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे काय झालं की ते सेक्शन जे आहेत ना, हे सेक्शन्स वाढलेले दिसत आहेत. आणि त्याचबरोबर काही नवीन कलम जे आहेत ते नवीन कलम त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि त्यामुळे आपली जी काही 531 कलमांची जी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जी आहे तर ती आता सुद्धा आपण बघतो आहे. जर भारतीय न्याय संहिता जर बघितली तर तिच्यामध्ये सेक्शन्स कमी झालेले दिसत आहेत. म्हणजे जर अगोदरची कलम जर बघितली तर 511 कलम होती फौजदारी जसं IPC मध्ये, आणि त्याचबरोबर काय झालं ते 358 कलम झालेले आहेत. पण ते 358 मध्ये काय झालं की हे सेक्शन जे आहेत ना हे असे मर्ज झालेत आणि ते मर्ज झाल्यामुळे व्याख्या कलम, शिक्षा कलम त्याच खाली. अगोदर कसं असायचं की व्याख्या कलम एका बाजूला असेल, शिक्षा कलम एका बाजूला असेल आणि त्यामुळे व्याख्या कलम बऱ्याच वेळेस काही व्यक्ती वाचत नव्हते, काही फक्त शिक्षा कलम बघायचे. तर आता वाचायला सोपी जाणार आहे की जी IPC जी होती तर तिच्या जागेवरती जी भारतीय न्याय संहिता आहे तर तिच्यामध्ये असे काही व्याख्या ज्या आहेत तर त्या व्याख्यावरती आलेल्या आहेत, शिक्षा खाली आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर काही शिक्षा ज्या आहेत ना अशा एकत्र केलेल्या आहेत आणि त्यामुळे मर्ज झालेलं दिसत आहे. तर सेक्शन्समध्ये काही वाढ पण झालेली आहे, काही नवीन सेक्शन्स पण त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि काही सेक्शन्स डिलीट पण झालेले आहेत. परंतु जे आता IPC जे आहे आपण 358 कलमांमध्ये आता भारतीय न्याय संहिता बघणार आहोत. तसंच इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 167 कलम होती, आता ती 170 झालेली दिसत आहेत. 3 सेक्शन्स वाढलेले दिसत आहेत. पण तसं जर बघितलं तर 20 ठिकाणी बदल झालेले दिसत आहेत. काही ठिकाणी एक्सप्लेनेशन वाढलेले आहेत, स्पष्टीकरण वाढलेले आहेत, काही ठिकाणी जे आहे तर उदाहरण वाढलेले आहेत, काही ठिकाणी सेक्शन जे आहेत ना ते मर्ज झालेले आहेत. तर त्यामुळे अशा पद्धतीने हे जे 3 कायदे जे आहेत या 3 कायद्यांमध्ये बदल दिसून येतो. त्याचा जसा आलेखही आपण आता Yes. स्क्रीनवर बघितला. Yes. पण या तिन्ही कायद्यांमध्ये कोणती कलम किंवा प्रक्रिया अशा रद्द झालेल्या आहेत काय, त्याच्याविषयी काय थोडं सांगाल? आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर भारतीय दंड संहिता जी आहे तर हिच्यामध्ये काही गुन्हे होते ते गुन्हे BNS मध्ये समाविष्ट झालेले दिसून येत नाहीत. म्हणजे जी रद्द झालेली कलम आहेत तर त्याच्यामध्ये एक म्हणजे ठग जो आहे ना तर तो शब्दच डिलीट झालेला आहे, त्याची शिक्षा पण डिलीट झालेली आहे. कारण आता आपल्या इकडे त्याच्याबद्दल नवीन सेक्शन्समध्ये ह्या गोष्टी ॲड होताना दिसत आहेत आणि त्यामुळे ठग आता राहिलेले नाही आहेत, त्यामुळे ते काढून टाकलेत. त्याचबरोबर काय झालं का अननॅचरल सेक्स जो आहे, अनैसर्गिक अपराध जो आहे तर तो सुद्धा गुन्हा जो आहे तर तो 377चा जो गुन्हा होता तर तो पण रद्द करण्यात आलेला आहे. ॲडल्टरीचा जो होता, परगामांबद्दल जो काही हे होता तर तो सुप्रीम कोर्टाने पण सांगितलं होतं की हे सगळं अनकॉन्स्टिट्युशनल वाटतं आहे. तर त्यामुळे तिथे ॲडल्टरीसुद्धा जे आहे ना तर तो सुद्धा रद्द झालेला आहे. त्याचबरोबर 309 जो गुन्हा जो होता ज्याच्यामध्ये आत्महत्येचा प्रयत्न होता, म्हणजे एखादा व्यक्ती जो आहे तर तो आत्महत्या करतोय आणि त्याच्यामध्ये जर तो मरत नाही तर अशा वेळेस त्याच्यावरतीच गुन्हा दाखल व्हायचा. म्हणजे एखादा व्यक्ती त्याच्या जीवालाच हे केलेला आहे आणि तो आत्महत्या करतोय आणि त्याच्यामध्ये त्याच्यावर 309चा गुन्हा परत दाखल व्हायचा. तर असे जे अनकॉन्स्टिट्युशनल गुन्हे जे आहेत तर ते थोडक्यात काढून टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे. नक्कीच नक्कीच. आणि सर त्याचबरोबरीने हे जे नवीन कायदे आहेत आता जे तुम्ही सांगितले ते कोणत्या व्यक्तींना समोर धरून ते बनवण्यात आलेले आहेत? आता हे जर कायदे जर बघितले तर यामध्ये कायदे सुरुवातीला येतानाच त्यांनी सांगितलं होतं की नागरिक केंद्रित कायदे आहेत, ते व्हिक्टिम सेंट्रिक अप्रोच आहे त्याच्यामध्ये. आणि मग याच्यामध्ये नागरिक जे आहेत तर ते मध्यस्थानी ठेवलेले आहेत आणि ते मध्यस्थानी ठेवल्यामुळे काय झालं की नागरिकांसाठी कायदे केलेले दिसत आहेत. मग याच्यामध्ये महिलांना पुढे घेतलेलं आहे, बालकांना पुढे घेतलेलं आहे, वयोवृद्ध व्यक्तींना हे केलेलं आहे, जे कोणतेही मनोविकल व्यक्ती असतील तर त्यांच्याबद्दल घेतलेला आहे. पहिले इडियट शब्द वापरला जायचा, आता तिथे अनसाऊंड माइंड शब्द वापरला गेलेला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना जे आहे तर त्याच्यामध्ये संरक्षण दिल्यासारखं दिसतं आहे. म्हणजे जर उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर नागरिकांना सोपं प्रक्रिया करण्याचा प्रयत्न झालेला आहे. याच्यामध्ये एक EFIR एक नवीन संकल्पना आलेली आहे. खरं म्हटलं तर हे 154 मध्ये अगोदर पण होतं की इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जर कोणी जर प्रथम खबर जर देत असेल तर त्याच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्याने किंवा त्या एजन्सीजनी दखल घेतली पाहिजे. परंतु ते कायद्यामध्ये असं स्पष्टपणे दिसत नव्हतं
आणि त्यामुळे तिथे एक शब्द तिथे वापरला आहे तो म्हणजे इरेस्पेक्टिव्ह एरिया, म्हणजे कोणत्याही ठिकाणी जर एखादी तक्रार घडलेली असेल आणि तिची तक्रार जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याकडे किंवा त्या ठाणे अंमलदाराकडे जर आली तर त्याने ती तक्रार दाखल करून घेतली पाहिजे. त्यामुळे एक 0 FIR पण आली. म्हणजे नागरिकांना तिथून ज्या ठिकाणी त्यांचं घर आहे किंवा त्यांचं निवासस्थान नसून ते एखाद्या ठिकाणी काम करतायत आणि त्या ठिकाणावरनं त्यांचा जर गुन्हा दाखल करावा असं त्यांना वाटत असेल तर तिथे 0 FIR जे आहे किंवा EFIR जे आहे तर ती पण त्याच्यामध्ये आलेली आहे. त्याचबरोबर काय झालं की नागरिकांना समोर धरून एखाद्याने जर ऑफेन्स रजिस्टर केलेला असेल तर तो ऑफेन्स रजिस्टर केल्यानंतर तो ऑफेन्सची माहिती त्याला मिळाली पाहिजे. तर त्यामुळे काय झालं की गुन्हा दाखल झाल्यानंतर 90 दिवसाच्या आत प्रगती अहवाल हा कंप्लेनंटला किंवा ते जो व्हिक्टिम जो आहे तर त्याला दिला गेला पाहिजे. हा पण अप्रोच त्याच्यामध्ये ठेवला आहे. अटकेबद्दल काही ठिकाणी संरक्षण दिलेलं आहे. अटकेबद्दल कुठे काही गोष्टी मॅन्डेटरी केलेल्या आहेत. त्याचा गुन्हा दाखल करताना, तपास करताना, दोषारोपपत्र दाखल करताना, समपरीक्षा चालवताना नागरिकांना समोर धरून तिथे लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी कालमर्यादा टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे. का जिथे कालमर्यादा टाकल्यामुळे काय झालं की तिथे लवकरात लवकर स्पीडी डिस्पोजल होणार आहे. त्यामुळे न्याय मिळण्याचा प्रयत्न होणार आहे समाजाला आणि व्यक्तींना सुद्धा. नक्कीच. आणि ह्या नवीन तंत्रज्ञानामध्ये किंवा नवीन कायद्यांमध्ये तंत्रज्ञानाचा, टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर होत आहे असं म्हटलं जातं. ते त्याविषयी काय सांगाल? आता याच्यामध्ये आपण आत्ताच बघितलं की जशी एखादी तक्रार जर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आली असेल तर त्याच्यासाठी काय झालं की फौजदारी प्रक्रिया संहितेची जागा जी आता नागरी सुरक्षा संहितेने घेतलेली आहे तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनची व्याख्या पण करण्यात आलेली आहे. का संप्रेषण म्हणजे काय, तर आत्ता जे आपण बोलतो आहे आणि त्याच्यामध्ये हे जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस यूज केले जात आहेत तर ते आता कायद्यामध्ये घेतलेले आहेत की ज्यावेळेस आता याच्यामध्ये एक फौजदारी प्रक्रिया संहितेच्या जागेवरती जी नवीन कायदा येतोय आपला तर त्याच्यामध्ये एक 530 कलम आलेला आहे. आणि ते 530 कलम काय सांगताय की कोणत्याही प्रकारचे आता प्रोसिडिंग्स असतील, कोणतीही समपरीक्षा म्हणजे खटले चालणार आहेत किंवा कोणत्याही प्रकारचे अपील चालणार आहेत, एखाद्या साक्षीदाराचा जबाब जो आहे तर तो जबाब सुद्धा आता जो न्यायालयामध्ये नोंदवला जाणार आहे आणि न्यायालयाला वाटलं का याची स्वतःची उपस्थिती जी आहे ना तर ती आवश्यक नाहीये तर त्यावेळेस न्यायालय काय करणार आहे का त्या व्यक्तींची जी काही साक्षी पुरावे जे आहेत तर ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने घेतले जाणार आहेत. म्हणजे त्या व्यक्तीला प्रत्येक वेळेस कोर्टात येण्याची गरज नाही आहे. त्याला लिंक शेअर करून त्याची त्या लिंकवरतीच आता काय होणार आहे, रेकॉर्डिंग होणार आहे आणि त्याचे साक्षी पुरावे घेतले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आता समजा एखादा तमिळनाडूचा व्यक्ती आहे, कर्नाटकचा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला साक्ष देण्यासाठी इथे मुंबईमध्ये यायला लागतं आहे किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी न्यायालयासमोर हजर राहायला लागतं आहे. तिथे मी शब्द वापरला आहे. म्हणजे न्यायालयाला जर आवश्यकता वाटत नसेल त्याची उपस्थिती तर त्यावेळेस त्याचा पुरावा जो आहे तर तो इलेक्ट्रॉनिक माध्यमातून घेतला जाणार आहे. मग आता त्याच्यामध्ये राज्य सरकार जे आहेत तर त्यांनी सुद्धा त्या प्रकारे त्यांच्या साक्षी पुरावे कुठे घ्यायचे तर हे प्रत्येक जिल्हागणिक तिथे पुन्हा काही सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत का ज्याच्यामुळे त्या व्यक्तींना तिथून पण साक्ष देता येणार आहेत. म्हणजे अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीचं बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्याच्यात टाकण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर भारतीय साक्ष अधिनियम जो आहे तर त्याच्यामध्ये एक दस्तऐवज डॉक्युमेंटची जी व्याख्या जी आहे तर ह्या डॉक्युमेंटमध्ये सुद्धा आता इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट जे आहेत किंवा डिव्हायसेस जे आहेत ते इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स जो आहे तर तो त्याच्यामध्ये दस्तऐवजच्या व्याख्येमध्ये घेतलेला आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जे जे रेकॉर्ड येणार आहे तर ते आता कोर्टामध्ये ॲडमिसिबल पण होणार आहे. अगोदर पण ॲडमिसिबल व्हायचं परंतु त्याला कायदेशीर आधार देण्याचा आता प्रयत्न झालेला आहे. वा, नक्कीच. आणि मला असं वाटतं ह्याच्यामुळे न्याय प्रक्रियेमध्ये सुद्धा जलद गतीने नक्कीच होणार आहे. नक्कीच. खरं तर नवीन कायद्यांमध्ये आरोपीला बेडी जे आपण बेड्या घालतात त्याच्याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले. पण ते नक्की काय आहे ते आपण सगळं जाणून घेणार आहोत छोट्याशा विश्रांतीनंतर. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत आहे. आजचा आपला विषय भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट श्री संजय कुमार पाटील. सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी अनेक मुद्दे तुम्ही आम्हाला सांगितलेत की ही जी नवीन कलमं ॲड झालीत आणि काय कलमं रद्द झाली आहेत त्याच्याविषयी आपण जाणून घेत आहोत. आणि त्याचनुसार या नवीन कायद्यानुसार आरोपीला अटक करताना सुद्धा काही मार्गदर्शन केलेले आहेत, काही अधिकार दिलेले आहेत, ते काय आहेत? यामध्ये काय झालं आहे की एखादा आरोपी जर अटक जर केला तर त्याची माहिती ही त्याच्या नातेवाईकांना, त्याच्या घरच्या व्यक्तींना मिळाली पाहिजे. हा त्याचा लिगल राईट आहे. तसं म्हटलं तर याच्या अगोदरच ही सुधारणा झालेली होती. परंतु ही सुधारणा झाल्यानंतर त्याचं माध्यम जे आहे ते माध्यम कोणतं असेल की त्या व्यक्तीच्या घरच्यांना माहिती कशी पोचवली, ते माध्यमांबद्दल माहिती दिली गेली पाहिजे त्याला. त्याचबरोबर एखादा व्यक्ती अटक केला जातो तर त्या अटक करताना त्याला कोणता गुन्हा केलेला आहे,
तू जामीनपात्र अपराध केला आहे, तुला आम्ही पोलीस स्टेशनला जामीन देणार आहोत किंवा मी तुला कोणत्या कोर्टामध्ये घेऊन जाणार आहे, तर याची माहिती द्यायला पाहिजे. आता हीच माहिती जी आहे ना, तर एक कंट्रोल रूम तयार झालेला आहे. स्टेट गव्हर्नमेंट नोटिफाय करणार आहे आणि त्याच्यामध्ये 3 ठिकाणी कंट्रोल रूम्स आहेत. एक पोलीस स्टेशनला आहे, एक जिल्हा स्तरावरती आहे आणि एक राज्य स्तरावरती आहे. तर ह्या कंट्रोल रूमला ही सगळी माहिती जी आहे, एक कोणता व्यक्ती अटक केलेला असेल तर त्या अटक आरोपींची माहिती जी आहे तर ही तिथे सर्वांसाठी खुली असणार आहे. आणि त्यामुळे कोणता व्यक्ती अटक झालेला आहे, कोणत्या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे, तर याची माहिती जनतेला सुद्धा पोहोचणार आहे किंवा मिळणार आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर. त्याचबरोबर आपण जर बघितलं की एखादा व्यक्ती जर अटक केलेला असेल तर ते अटक केल्यानंतर तो लोकांनी अटक केलेला असेल, म्हणजे पोलीस अधिकारी अटक करतात तिथपर्यंत बरोबर आहे, परंतु एखादा खाजगी व्यक्ती त्याला अटक करतो. तर खाजगी व्यक्तीने अटक केल्यानंतर अगोदर एक 43 कलम होतं. आता ते 43 कलम जे आहे ना, तर त्यामध्ये काय होतं की एखादा व्यक्ती जो आहे तर तो अटक केल्यानंतर लवकरात लवकर तो पोलिसांसमोर हजर केला जाईल, लवकरात लवकर न्यायालयासमोर हजर केला जाईल. पण त्याच्यामध्ये टाईम लिमिट नव्हता. अगोदर तिथे फक्त विनाविलंब म्हटलेलं होतं. नवीन कायद्यामध्ये काय झालं की एखाद्या व्यक्तीला जर काही व्यक्तींनी अटक केली तर त्याला 6 तासामध्ये त्याला पोलीस स्टेशनसमोर हजर करायचं आहे, असं एक कंपल्शन आलं आहे. याचा उद्देश काय आहे की कोणत्या व्यक्तीचा जीव धोक्यात नाही आला पाहिजे, त्याला मारहाण केली जाते, त्याला तसंच पकडून ठेवलं जातं, त्याने तो क्राईम म्हणजे कोणता गुन्हा केला आहे कोणता नाही केलेला आहे याचा अजून माहिती नसते. बऱ्याच वेळेस काही पब्लिक जे आहेत तर त्यांनी ऐकून तो व्यक्ती पकडलेला असतो आणि त्याला मारहाण करून त्याचा मृत्यू होण्याची शक्यता असते. आपल्या स्क्रीनवरही काही वॉरंट दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर काय झालं की तिथे जसं दिलेलं आहे की खाजगी व्यक्तीकडून अटक, तर तिथे 6 तासाच्या आत काय करायचं आहे, पोलिसांना माहिती द्यायची, म्हणजे मॉब लिंचिंग सारखे प्रकार होणार नाहीयेत. कारण आता काय झालं की कायद्यामध्ये एक 106 आणि त्याचबरोबर 103 हे जे काही कलम जे आहेत तर ते काय करतात, निष्काळजीपणा किंवा खुनाबद्दल सांगतात. मग मॉब लिंचिंगचे गुन्हे जे आहेत ना हे आता कायद्यामध्ये आलेले आहेत. तर तसा प्रकार होऊ नये म्हणून प्रायव्हेट पर्सननी जर एखाद्याला अटक केली असेल तर त्याची लवकरात लवकर माहिती द्यावी हे सांगितलं. एखादा आरोपी अटक करायचं जर असेल तर पोलीस अधिकाऱ्यांना किंवा त्या एजन्सीजला पण बंधनं आलेली आहेत की 3 वर्षाच्या आत जर एखादा शिक्षा सांगितलेली असेल आणि त्या आरोपीला अटक करायची असेल आणि सिनियर सिटीजन आहे, 60 वर्षाच्या वरती व्यक्ती आहे आणि त्याला जर अटक करायची असेल तर DYSPची परवानगी असल्याशिवाय त्याला अटक केली जाणार नाही. ह्या त्या नवीन कायद्यामध्ये समाविष्ट केलं आहे. म्हणजे एखादा सिनियर सिटीजन आहे आणि त्याला फक्त गुन्हा दाखल झाला म्हणजे अटक केली पाहिजे, तर याच्यामध्ये काय केलं आहे का DYSPची परवानगी तिथे घ्यायची आहे हे सांगितलं. आणि एखादा इन्फॉर्म व्यक्ती सांगितलेला आहे, म्हणजे एखादा विकलांग व्यक्ती आहे, शारीरिक अपंग आहे किंवा एखादा मानसिक रुग्ण आहे, तर अशा व्यक्तींना सुद्धा परवानगी असल्याशिवाय अटक केली जाणार नाही हे पण दिलेलं आहे. त्याचबरोबर अगोदर 2009 मध्ये सुधारणा काही झालेल्या होत्या का ज्याच्यामध्ये एखादा आरोपी जर अटक केला जात असेल तर अटक करताना कारणं द्यायची आहेत, त्याच्यामध्ये कारणं असल्याशिवाय अटक नाही केली जाणार. तर अशा प्रकारचे भरपूर त्याच्यामध्ये अटकेबद्दल सुद्धा अगोदर पण सुधारणा झालेल्या होत्या आणि आताही अनेक सुधारणा. सर आपण सगळं जाणून घेऊयात. आधी एक फोन घेऊया. शिवानंद वसेदार आपल्याशी बोलतात निपाणीवरून. नमस्कार, बोला, प्रश्न विचारा. हा नमस्कार मॅडम, माझा प्रश्न असा आहे, आता सध्या जे निघालेला आहे नवीन कायदा, समान नागरिक कायदा, ते कायदा म्हणजे सर्व सामाजिक म्हणजे जे साधे लोक असतात जनरल, त्या सर्व लोकांना सुद्धा याचा फायदा होतोय काय आणि त्याचं त्यांनी कशा प्रकारे त्याचे फायदा करून घ्यायला पाहिजे ते सामान्य लोकांना, असं त्यांनी काय केलं पाहिजे आणि त्यांच्यावर कुठं असं लागू होऊ शकतंय का, असं मला विचारायचं बघा मॅडम. आता याच्यामध्ये कसं आहे, धन्यवाद. काय सांगाल सर? हां, याच्यामध्ये कसं आहे का सामान्य नागरिकांना समोर धरूनच हा कायदा बनवला आहे. त्यामुळे कायद्याचं नाव बघतानाच आपण बघतो की एक तर भारतीय न्याय संहिता, म्हणजे इथे न्याय कोणाला मिळणार आहे तर व्हिक्टिमला मिळाला पाहिजे. तो जो पीडित व्यक्ती जो आहे, गुन्हा दाखल करणार आहे, तर त्याला न्याय मिळाला पाहिजे ही त्याच्यामागची संकल्पना आहे. आणि नागरिकांच्या सुरक्षेबद्दल जी काही प्रक्रिया वापरली जाते तर त्याच्यात नागरिकांना समोर धरलेला आहे. आणि त्यामुळे तिथे प्रत्येक ठिकाणी व्हिक्टिम सेंट्रिक म्हटलेलं आहे. म्हणजे एखादा विटनेस असेल, म्हणजे साक्षीदार असेल आणि त्या साक्षीदारांना बोलवायचं आहे, तर ते बोलवताना काही ठिकाणी कंडिशन्स आलेल्या आहेत का कोणत्याही व्यक्तीला बोलवता नाही येणार. जसं महिलांना पोलीस स्टेशनला बोलवता येत नाही, 15 वर्षाच्या आतील बालकांना बोलवता येत नाही, किंवा त्याचबरोबर एखाद्या वेळेस एखादा 65 वर्षावरील सिनियर सिटीजन होता, आता त्याच्यामध्ये काय केलं का 60 वर्षावरील सिनियर सिटीजन घेतलेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आणखी वय कमी केलेलं आहे. म्हणजे अशा ठिकाणी ह्या व्यक्तींना बोलवण्याची गरज नसेल तर तिथे काय करायचं की त्यांना बोलवायचं नाही, तर निवासस्थानी जाऊन त्यांचे स्टेटमेंट घ्यायचे आहेत. परंतु परत आता कायद्यामध्ये नवीन टाकलं आहे की जर ते स्वतःहून जर यायला जर तयार जर असतील तर त्यावेळेस ते पोलीस अधिकाऱ्याने किंवा त्या एजन्सीजनी त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करायचं आहे. त्याचबरोबर आता ई समन्स पण आलेला आहे, तर ई समन्स पण आलेलं म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर ह्या इलेक्ट्रॉनिक पद्धतींबरोबर सामान्य व्यक्तींना सुद्धा न्याय मिळण्यासाठी जास्तीत जास्त त्याच्यामध्ये उपाययोजना करण्याचा प्रयत्न झालेला आहे.
नक्कीच सर, जसं आता हे नवीन कायदे निघाले त्याच्यामध्ये आरोपीला अटक करताना बेड्या घालण्याविषयी सुद्धा मार्गदर्शन केलेले आहे, त्याविषयी काय सांगाल? यामध्ये काय झालं की बेडी घातली जाते तर याच्या अगोदर भरपूर सुप्रीम कोर्टाचे अपेक्स कोर्टचे काही सायटेशन्स होते. त्याचबरोबर नॅशनल ह्युमन राईट असेल, स्टेट ह्युमन राईट असेल तर त्यांच्या काही SOPs होत्या. क्रिमिनल मॅन्युअलमध्ये पण होतं की एखाद्या आरोपीला जर अटक करायची जर असेल तर त्याला अडचण नाहीये, परंतु त्या अटक करताना जर त्या व्यक्तीला जर बेडी घालायची असेल, कोर्टामध्ये जाऊन बेडीसह हजर करायचं जर असेल तर त्यामध्ये काय की आता त्याच्यामध्ये हतकडी घालणं हे कायदेशीर होणार आहे. तर अगोदर जे 46 कलम होतं CRPCमध्ये तर ते आता BNSS मध्ये कलम जे आहे ना तर ते 43 झालेलं आहे. तर याच्यामध्ये काय का त्याच्यामध्ये पोटकलम 3(1) ॲड झाला आहे आणि तिथे मध्ये गुन्ह्याचं गांभीर्य आणि स्वरूप बघून पोलीस अधिकाऱ्यांना एखाद्या आरोपीला हतकडी घालावी वाटत असेल तर त्याला आता हतकडी घालणं सुद्धा आता कायदेशीर होणार आहे. तर त्यामुळे एखादा व्यक्ती अटक करताना, न्यायालयात हजर करताना बऱ्याच वेळेस असे हॅबिच्युअल ऑफेंडर असतात आणि ते सराईत गुन्हेगार जे असतात किंवा एखादे हार्डन क्रिमिनल असतात, जसं कायद्यामध्ये आता टेररिस्ट ॲक्ट टाकलेला आहे, कायद्यामध्ये ऑर्गनाइज क्राईम नवीन घेतलेला आहे, कायद्यामध्ये बऱ्याच वेळेस खुनाचे आरोपी असतात. मग अशा आरोपींना न्यायालयात हजर करणं, अटक करताना त्यांना हतकडी घालणं, तर आता हे कायदेशीर करण्याचा प्रयत्न झालेला आहे. नक्कीच. आणि त्याचबरोबरीने आरोपीच्या कोठडीमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे, त्याविषयी काय मार्गदर्शन कराल? काय झालं आहे की एखादा आरोपी ज्यावेळेस अटक होतो तर अटक केल्यानंतर त्या व्यक्तीला 15 दिवसापर्यंत पोलीस कोठडी मिळते आणि पोलीस कोठडी संपली का त्याला न्यायालयीन कोठडी मिळते. म्हणजे तो पहिले पोलिसांच्या ताब्यामध्ये असतो किंवा ती जी काही प्रॉसिक्युशन एजन्सी असेल, जी इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असेल तर तिच्या ताब्यामध्ये असतो आणि त्याचबरोबर त्याचे 15 दिवस संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी दिली जाते. पण प्रत्येक आरोपीला अटक केल्यानंतर 15 दिवसाची पोलीस कोठडी मिळेलच हे सांगता येत नाही. म्हणजे त्याला काय होतं की पुरावा बघून त्याची कोठडी वाढवली जाते. मग न्यायालयामध्ये ज्यावेळेस एखादा आरोपी हजर केला जातो एखाद्या एजन्सीकडनं तर त्याला ती कोठडी जी आहे तर ती समजा 15 दिवस मिळाली नाही, त्याला मिळाली 1 दिवस किंवा 2 दिवस आणि त्याच्यानंतर जर कोणत्याही एजन्सीला वाटलं की याच्यामध्ये आपल्याला आणखी पोलीस कोठडी घ्यायची आहे तर ती पोलीस कोठडी घेण्यासाठी एक मध्ये अनुपम कुलकर्णी वर्सेस CBIचं एक जजमेंट आलेलं होतं आणि त्याच्यानुसार काय होतं की आरोपी अटक केला तर 15 दिवसाची पोलीस कोठडी ही तुम्हाला पहिल्या 15 दिवसामध्येच मिळणार, 15 दिवस संपल्यानंतर तुम्हाला पोलीस कोठडी मिळणार नाही. मग त्यामुळे काय व्हायला लागलं की बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांना 10 दिवसानंतर, 12 दिवसानंतर, 15 दिवसानंतर सुद्धा पोलीस कोठडीची आवश्यकता वाटते. मग अशा वेळेस त्याला पोलीस कोठडी मिळत नव्हती. परंतु काय झालं की भारतीय न्याय संहिता याच्यामध्ये 3 कलम नव्याने आलेले आहेत, एक 111, 112 आणि 113, जे ऑर्गनाइज क्राईम, PTA ऑर्गनाइज क्राईम आणि टेररिस्ट ॲक्टबद्दल सांगतात. आणि त्यामुळे एखादा आरोपी जर अटक जर केला तर त्या आरोपीला अटक केल्यानंतर 30 दिवसाची पोलीस कोठडी ह्या त्या कायद्यांमध्ये सांगितलेली होती. आता याच्यामध्ये काय झालं की याच्यात पोलीस कोठडी नाही वाढवण्यात आला, परंतु पोलीस कोठडी मागण्याचा कालावधी वाढवण्यात आला का ज्याच्यामध्ये एखादा आरोपी जर अटक जर केला तर त्याला कोठडी ही 15 दिवसाची मिळेल, परंतु 10 वर्षाच्या आत जर शिक्षा असेल आणि असा जर आरोपी अटक केला गेला आणि त्याला जर पोलीस कोठडीची आवश्यकता जर असेल तर त्यावेळेस ते 15 दिवस हे 40 दिवसांमध्ये मागितले जातील. ते तुकड्या तुकड्यांमध्ये पण असतील किंवा बेल कॅन्सलेशन केल्यानंतर, अर्ज केल्यानंतर सुद्धा तो पोलीस कोठडीची आदेश न्यायालयाकडून मिळू शकतात. आणि ज्याच्यामध्ये 10 वर्षाच्या पुढे शिक्षा असेल आणि असा आरोपी अटक केलेला असेल तर पोलीस कोठडी ही जास्तीत जास्त 15च मिळणार, परंतु ती 60 दिवसामध्ये ती एजन्सी जी आहे ना ती मागू शकते. म्हणजे 15 दिवस पोलीस कोठडी आहे. फक्त कोठडी मागण्याचा कालावधी जो आहे ना, जो अनुपम कुलकर्णी वर्सेस CBIने 15 दिवस टाकून दिलेला होता, तो आता 10 वर्षाच्या आतील शिक्षांमध्ये 40 दिवसापर्यंत आणि 10 वर्षाच्या पुढील शिक्षांमध्ये 60 दिवसांपर्यंत हाच 15 दिवसाचा कोठडीचा कालावधी हा ती एजन्सी मागू शकते. नक्कीच नक्कीच. सर, एक फोन घेऊया आणि आपली चर्चा अशीच पुढे चालू ठेवूया. दादासाहेब उबाळे आपल्याशी बोलतायत जामखेडवरून. नमस्कार, बोला, प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की आपल्याकडे नागरिकांच्या सुरक्षेसाठी खूप चांगले कायदे तयार केलेले आहेत, तरी सुद्धा यामध्ये पळवाटा खूप आहेत. तर यासाठी काय नवीन प्रयत्न करणं गरजेचं आहे, याबद्दल सांगा. नक्कीच, धन्यवाद. जसे कायदे आहेत तशा पळवाटाही आहेत, तर त्याच्यासाठी आत्ताच्या ह्या नवीन कलमांमध्ये काही तरतुदी आहेत का सर? याच्यामध्ये काय झालं आहे की एक व्हिडिओ रेकॉर्डिंग जे आहे ना तर ती व्हिडिओ रेकॉर्डिंग कंपल्सरी केलेली तपासामध्ये. म्हणजे ज्यावेळेस एखादा कंप्लेनंट ऑफेन्स रजिस्टर करायला येतो तर तो ऑफेन्स रजिस्टर करताना तो कंप्लेनंट काय बोलतोय तर ते व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं गेलं पाहिजे. काही सेक्शन्समध्ये हे सांगितलेलं आहे.
काही विटनेसेस असतील तर त्या विटनेसेसचं सुद्धा व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑडिओ रेकॉर्डिंग होणार आहे, ते पण सांगितलेलं आहे. ते तिथे मे शब्द वापरलेला आहे, म्हणजे जिथे गरज असेल तिथे तिथे ते रेकॉर्डिंग केलं जाईल. एखाद्या ठिकाणी घटनास्थळ असेल तर घटनास्थळाचा पंचनामा होणार आहे. घटनास्थळी एक्सपर्टला बोलवलं जाणार आहे, ते कंपल्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये. त्याचबरोबर एखाद्या ठिकाणी 7 वर्षाच्या पुढे जर गुन्हे जर असतील तर त्या ठिकाणी सुद्धा फॉरेन्सिक एक्सपर्ट बोलवण्यास सांगितलेले आहेत. त्याचबरोबर एखादा आरोपी अटक केला जात असेल आणि त्यानंतर जर काही सर्च केले जात असतील तर ते सुद्धा व्हिडिओग्राफी होणार आहे. जे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कोणत्याही म्हणजे डिव्हायसेसमधनं एखादं डॉक्युमेंट्स काढलेलं असेल तर त्या पद्धतीने पोलीस ऑफिसर्सला अशा काही SOPs पण आलेल्या आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं की ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग कसं करायचं आहे, एव्हिडन्स तो कोर्टामध्ये कसा सादर करायचा आहे. त्याचबरोबर हे व्हिडिओ रेकॉर्डिंग जे आहे तर हे लवकरात लवकर कोर्टापुढे गेलं पाहिजे, त्यासाठी काही सेक्शन्स त्याच्यामध्ये नवीन ॲड झालेले आहेत. त्यामुळे आता काय झालं आहे की अगोदर हे पंचनामे लिहिले जायचे, आता त्याच्यामध्ये आणखी ऑडिओ व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक जो आहे तर तो त्याच्यामध्ये ॲड झालेला आहे आणि त्यामुळे आता तिथे पारदर्शकता येणार आहे. आणि त्यामुळे काय आहे की न्यायालयामध्ये ज्यावेळेस ही संपरीक्षा खटले चालणार आहेत तर त्यामध्ये ह्या दोन्ही पद्धतींचा वापर होऊन नक्कीच तिथे जो कंप्लेनंट जो आहे तर त्याच्या बाजूने निर्णय लागण्याचा प्रयत्न होणार आहे. नक्कीच सर. या नवीन कायद्यानुसार प्रत्येक तपासामध्ये कालमर्यादा टाईमलाईन सुद्धा ठरवली गेली आहे. मग ती काय आहे हे आपण जाणून घेऊया, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करत आहोत आणि आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट श्री संजय कुमार पाटील. सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी खरं तर आपला जो मुद्दा होता की नवीन कायद्यामध्ये अनेक वेगवेगळे बदल झालेले आहेत, काय आहेत ते आम्ही तुमच्याकडून समजून घेत आहोत. त्याचबरोबरीने कालमर्यादा किंवा एखाद्या तपासाबाबत टाईमलाईन दिली गेलेली आहे, त्याविषयी थोडं सांगा ना. फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये सुद्धा काही कालमर्यादा दिलेल्या होत्या, परंतु आता जो त्याच्या जागेवरती जो BNSS येतोय भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, तर त्यामध्ये सुद्धा काही कालमर्यादा वाढवण्यात आलेल्या आहेत का ज्यामध्ये जसं आत्ताच विषय झाला का एखादा आरोपी जर खाजगी व्यक्तीने अटक केलेला असेल तर त्याला 6 तासाच्या आत पोलीस स्टेशनला नेलं पाहिजे. तर ही एक कालमर्यादा आहे का त्याला लवकरात लवकर तिथे जे काही न्यायालयासमोर न्यायचं आहे किंवा कोर्टासमोर न्यायचं आहे किंवा एखाद्या पोलीस ऑफिसरसमोर न्यायचं तर तिथे 6 तास जे आहेत तर ते कंपल्सरी झालेले आहेत. किंवा कोणता आरोपी जर अटक जर केला तर अटक केल्यानंतर त्याची माहिती जी आहे ती कंट्रोल रूमला असणार आहे. आपण ते स्क्रीनवरती पण बघतोय. किंवा एखाद्या वेळेस एखादा जो आहे तर तो व्यक्ती जर असेल त्याला जर मेडिकलला पाठवलं असेल तर त्या तपासणीचा अहवाल हा कोणताही कारण न देता लवकरात लवकर त्याचा रिपोर्ट जो आहे तो पोलीस ऑफिसर्सकडे आला पाहिजे का ज्याच्यामुळे तपासामध्ये तिथे दिशा मिळणार आहे. त्याचबरोबर एखादा आरोपी जर अटक जर केलेला असेल आणि तो अटक केल्यानंतर त्याची कारवाई चालणार आहे परंतु फरार होत आहेत काही आरोपी, मिळून येत नाहीत. मग ते मिळून येत नाहीत तर मग अशा व्यक्तींना काय केलं जातं, समन्स काढले जातात, वॉरंट काढले जातात. परंतु आता दोषारोपपत्र गेलेलं असेल तर समन्स वॉरंट निघतील, परंतु एखाद्या व्यक्तीचं दोषारोपपत्र न जाताही त्याच्यामध्ये ते वॉरंट काढले जातील, त्याची प्रोक्लेमेशनची ऑर्डर काढली जाईल, म्हणजे उद्घोषणा काढली जातील. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आहे ना काही टाईमलाईन्स दिलेल्या आहेत, म्हणजे 30 दिवसाची असेल, 60 दिवसाची असेल. त्याचबरोबर काही मायनर ॲक्ट्स पण त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न झालेला आहे. तर अशा उद्घोषणा काढण्याबद्दल किंवा एखादं रेकॉर्डिंग केलेलं असेल एखाद्या तपासी अंमलदाराने ते रेकॉर्डिंगसुद्धा लवकरात लवकर कोर्टामध्ये गेलं पाहिजे, ते पण टाईमलाईन्स त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. किंवा एखादा व्हिक्टीम असेल, पीडित व्यक्ती असेल आणि त्याने जर गुन्हा जर दाखल केलेला असेल तर तो जर सेक्सुअल असॉल्टबद्दल जर असेल तर त्याच्यामध्ये ते दोषारोपपत्र जे आहे ना ते 60 दिवसामध्ये नाही तर 2 महिन्याच्या आत तिथे जे आहे तर ते न्यायालयामध्ये गेलं पाहिजे. इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनचा वापर करून आता चार्जशीट न्यायालयामध्ये लवकरात लवकर जाणार आहेत. त्याचबरोबर 90 दिवसाच्या आत जे आहे ना तर 90 दिवसाच्या आत तिथे काय करायचं आहे की तो तपासी अंमलदार जो आहे तो तपासी अंमलदार त्या व्हिक्टीमला किंवा तो जो कंप्लेनंट जो आहे, 2 व्यक्ती असतात, एक इन्फॉर्मंट असतो आणि इथे एक व्हिक्टीम असतो, म्हणजे एक खबर देणारा व्यक्ती असू शकेल, एखादा पीडित व्यक्ती असू शकेल. तर अशा दोन्ही व्यक्तींपैकी कोणाला तरी एकाला त्याचा प्रगतीचा अहवाल पण द्यायचा आहे. एखाद्या वेळेस एखादं दोषारोपपत्र दाखल केलं जातं आणि पोलिसांना आणखीन काही पुरावा मिळतो तर तिथे सुद्धा काय का न्यायालयाची परवानगी घ्यायची आहे जर संपरीक्षा सुरू असेल तर, आणि मग 90 दिवसाच्या आत परत पुरवणी दोषारोपपत्र दाखल करायचं आहे. एखादी पीडित व्यक्ती असेल त्या पीडित व्यक्तीला जर वैद्यकीय तपासणीला जर पाठवलं तर तिथे डॉक्टरांनी सुद्धा 7 दिवसाच्या आत मेडिकलचा रिपोर्ट जो आहे तर तो न्यायालयामध्ये किंवा त्या पोलीस ऑफिसरसमोर द्यायचा आहे. अशा प्रकारच्या बरेचसे टाईमलाईन्स किंवा एखादं जजमेंट द्यायचं आहे तिथे टाईमलाईन्स आलेल्या आहेत. किंवा न्यायालयासाठी सुद्धा
प्रॉसिक्युशन एजन्सीज बरोबर त्यांना पण टाईमलाईन्स आलेल्या आहेत, किंवा एखाद्या वेळेस आपण म्हणूया की ट्रायल सुरू करतो, म्हणजे त्याला पण दोषारोपपत्र दोष लावतो, त्याच्यावरती चार्ज फ्रेम केले जातात, तर चार्जशीट गेल्यानंतर सुद्धा काही कालावधीमध्येच लगेच तिथे दोष ठेवले गेले पाहिजेत. आणि त्यामुळे काय झालं की न्यायालय जजमेंट देताना, न्यायालय आर्ग्युमेंटच्या नंतर जजमेंट देताना किंवा जजमेंट झाल्यानंतर त्याची कॉपी अपलोड करताना, कारण एखादं वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती किती दिवसात त्यांनी अपलोड करायची, तर अशा सगळ्या टाईमलाईन्स ज्या आहेत ना त्या टाईमलाईन्स फ्रेम करून दिलेल्या आहेत नवीन कायद्यामध्ये. नक्कीच. आणि ह्या नवीन कायद्यांमध्ये असे अनेक नवीन गुन्हेही आहेत की ज्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, ते काय आहेत, कोणते आहेत? याच्यामध्ये काय का दोन म्हणजे थोडक्यात आपण 3 कायदे बघतोय आणि या 3 कायद्यांमध्ये जर बघितलं तर IPCची जागा आता भारतीय न्याय संहिता घेते. त्याच्यामध्ये काही गुन्हे समाविष्ट झालेले आहेत आणि काही प्रक्रिया पण समाविष्ट झालेल्या आहेत जे CRPC बरोबर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये आहेत. मग आता याच्यामध्ये गुन्हे कोणते घेतलेले आहेत, तर एक स्नॅचिंगचा गुन्हा घेतलेला आहे. एखादा व्यक्ती रस्त्याने चाललेला असतो, त्याच्या हातातून कुणीतरी मोबाईल ओढून घेतो, चेन ओढली जाते, गाड्या घेतल्या जातात, तर थोडक्यात स्नेचिंगचे म्हणजे कोणती मालमत्ता जर त्याच्याकडून बळजबरीने काढून घेतली जात असेल, त्याच्या परवानगीशिवाय काढून घेतली जात असेल, तर एक स्नेचिंगचा नवीन गुन्हा त्याच्यामध्ये आलेला आहे, कारण त्याचे प्रकार खूप वाढायला लागलेले आहेत. त्याचबरोबर काय झालं का आतंकवाद जो आहे, जसं आतंकवादाचे गुन्हे पण खूप घडत आहेत, अशा प्रकारचे कुठे प्रकार जर घडत असतील तर त्यामध्ये काय केलं जाईल का आतंकवादाचे आता 113 म्हणून BNS मध्ये एक नवीन सेक्शन आलेलं आहे. त्याचबरोबर मॉब लिंचिंगबद्दल पण आलेलं आहे का एखाद्या 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या भाषा प्रांत याच्यावरनं जर त्याचा मृत्यू घडून जर आणलेला असेल तर त्याला कलम 103 आहे. अगोदर जे 302 कलम होतं तर ते आता काय झालं 103 झालेलं आहे आणि त्या 103 मध्येच पोटकलम 2 आलेला आहे का जे मॉब लिंचिंगबद्दल सांगतं. 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू घडून आणलेला असेल तर तिथे तो एक गुन्हा होऊ शकतो. ऑर्गनाइज क्राईम जो फक्त आता महाराष्ट्राकडे MCOC कायदा होता किंवा काही राज्यांमध्ये होता तर तो सेंट्रल ॲक्टमध्ये समाविष्ट करण्याची गरज भासली, कारण ऑर्गनाइज क्राईम जो आहे ना हा कायम घातक असतो. एक व्यक्तीने गुन्हा करणे आणि अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन गुन्हा करणे तर याच्यामध्ये सक्सेस रेशो जास्त असण्याची शक्यता असते आणि त्यामुळे सक्सेस रेशो जर जास्त जर असेल तर तिथे एक वेगळं काहीतरी कृत्य झाल्यानंतर त्या एरियामध्ये ती सोसायटी जी आहे ना तर ती दहशतीच्या वातावरणाखाली राहण्याची शक्यता असते. आणि ते कायदे जे आहेत ना तर हे पूर्ण भारतामध्ये लागू झाले पाहिजेत या दृष्टीने ऑर्गनाइज क्राईम पण त्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि याच बरोबरीने या नवीन कायद्यांमध्ये अनेक नवीन शिक्षा सुद्धा समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत, तर त्या काय आहेत? म्हणजे तसा जर विचार जर केला तर भारतीय न्याय संहितेचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये 177 ठिकाणी शिक्षा काही मॅन्डेटरी करण्याचा प्रयत्न झालेला आहे, काही वाढवण्याचा प्रयत्न झालेला आहे, काही कमी पण करण्याचा प्रयत्न झाला आहे, काही ठिकाणी अनकॉन्स्टिट्युशनल वाटतात. म्हणजे एखाद्या व्यक्ती जन्मठेपेची शिक्षा भोगतोय आणि त्या व्यक्तीने जर परत एखादा जर खून जर केला तर त्याला ती शिक्षा फाशीचीच होती, मग तिथे काय झालं जन्मठेपेची शिक्षा करण्याचा प्रयत्न झाला आहे. काही ठिकाणी जे आहे तर ते शिक्षा वाढवण्याचा प्रयत्न झालेला आहे, काही ठिकाणी दंड वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर काय झालं का कायद्यामध्ये एक नवीन शिक्षा आलेली आहे तर ती म्हणजे कम्युनिटी सर्व्हिस, समाजसेवा. म्हणजे आपल्याकडे शिक्षेचे प्रकार जे आहेत ना तर ते शिक्षेचे प्रकार हे 6 आहेत. एक 7वा प्रकार होता काळे पाण्याची शिक्षा, ती रद्द झालेली आहे कारण आता त्याची परिस्थिती पण नाही आहे. परंतु 6 प्रकार जे होते त्याच्यामध्ये परत एक 7वा प्रकार एक कम्युनिटी सर्व्हिस जो आहे ना या BNSS मध्ये एक नवीन लॉन्च झाल्यासारखं झालं. आता याच्यामध्ये काय का एखादा याच्यामध्ये रिफॉर्मेटिव्ह हे आहे, एखादा व्यक्ती गुन्हा करतो आणि तो गुन्हा केल्यानंतर प्रत्येक वेळेस त्याला कारावासामध्येच ठेवायचं का, तर ते PT ऑफेन्सेस असतात, बऱ्याच वेळेस छोटे छोटे गुन्हे असतात. म्हणजे एखादा व्यक्ती असं काहीतरी कोणाबद्दल बोलतो आणि तिथे अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल केला जातो, डिफॅमेशनचा, आणि न्यायालयापुढे केस चालली आणि न्यायालयाला वाटलं का नाही याच्यामध्ये शिक्षा द्यायची, परंतु तो पब्लिकमधला ऑफेन्स आहे तर त्याला प्रत्येक वेळेस शिक्षा द्यायची, म्हणजे शिक्षा तर द्यायची, मग कोणती द्यायची तर कम्युनिटी सर्व्हिस द्यायची. मग समाजसेवेसाठी काय करायचं आहे तर त्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न नाही झाला आहे, कायद्यामध्ये व्याख्या केलेली नाही, परंतु समाजाची सेवा त्याने कोणतीही रक्कम न स्वीकारता करायची आहे. म्हणजे भविष्यात एखाद्या वेळेस न्यायालयाकडून अशा प्रकारचे गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेली दिसून येईल का ज्याच्यामध्ये आपण म्हणूया की ट्रॅफिकचं नियोजन करायला त्याला सांगितलं किंवा एखाद्या वेळेस महानगरपालिकेच्या एखाद्या व्यक्तीला काही मदत करायला सांगितलं तर असे आदेश होण्याची शक्यता आहे. परंतु ते 6च प्रकारचे गुन्हे आहेत का अशा 6च प्रकारांमध्ये कम्युनिटी सर्व्हिस जे आहे तर ते ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास म्हणजे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी किंवा द्वितीय दंडाधिकारी, म्हणजे आता द्वितीय वर्ग दंडाधिकारी आपल्या इथे नाही आहेत महाराष्ट्रामध्ये, तर ते पण त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न झाला. त्याचबरोबर महानगर क्षेत्र होतं मुंबई अगोदर, तर महानगर क्षेत्र होतं ते महानगर क्षेत्र जे आहे तर ते आता रद्द झालेलं आहे. तर त्यामुळे आता मेट्रोपॉलिटन एरियाजमध्ये मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट पण होते.
ज्याला आपल्या इथे MM कोर्ट म्हटलं जायचं किंवा CMM कोर्ट म्हटलं जायचं. तर आता MM कोर्ट पण नाही राहिलेत. तर महानगर क्षेत्र रद्द झाल्यामुळे महानगर दंडाधिकारी पण रद्द झालेत. आणि त्याचबरोबर काय झालं का महानगर दंडाधिकारी रद्द झाल्यामुळे आता मुंबईमध्ये सुद्धा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास दिसून येणार आहेत किंवा चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. म्हणजे आता न्यायालयांची सुद्धा आता काय झालं का पूर्ण भारतामध्ये त्या जसं महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर जिल्ह्यांमध्ये जे न्यायालयांची नावं दिसत आहेत तर तेच आता आपल्याला काय दिसणार आहेत मुंबईमध्ये पण दिसणार आहेत. तर स्पेशल डेझिग्नेशन आता बंद झाल्यासारखं झालं. ओके. आणि आता हे जे नवीन फौजदारी कायदे आलेले त्याच्यामध्ये कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याबाबत किंवा प्रथम खबर जो देईल त्याच्यासाठीही काही प्रक्रिया आहे. हो. काय वेगळी आहे ती? नक्कीच. याच्यामध्ये काय झालं का 3 गोष्टी नवीन आलेल्या आहेत. याच्यामध्ये पहिलं आलेलं आहे ती म्हणजे EFIR, म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जर कोणी जर तक्रार जर दिली आणि ती जर ठाणे अंमलदाराला जर मिळालेली असेल तर ठाणे अंमलदार काय करणार आहे की तो जो व्यक्ती तक्रार देणारा आहे तर त्याला बोलावून घेणार आहे आणि तो 3 दिवसाच्या आत त्याने पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली पाहिजे का ज्यानुसार पोलीस अधिकारी जे आहेत तर ते तपास करायला सुरुवात करणार आहेत. म्हणजे EFIR आहे. त्याचबरोबर एक 0 FIR आहे का याच्यामध्ये एखादी तक्रार दुसऱ्या हद्दीतली असेल आणि ती जर पोलीस अधिकाऱ्याने प्राप्त केलेली असेल तर त्यावेळेस ती तक्रारीबद्दल ती माहिती जी आहे तर ती माहिती त्या पोलीस स्टेशन संबंधित पोलीस स्टेशनला दिली जाईल, ती तिकडे पाठवली जाईल. याच्याबद्दल सेंट्रल गव्हर्नमेंटने एक SOP पण काढलेली आहे आणि ती SOP नुसार EFIR आणि 0 FIR कशी दाखल करायची याचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर त्याच कायद्यामध्ये म्हणजे थोडक्यात हे 154 प्रमाणे अगोदर तक्रार दाखल व्हायची. म्हणजे 154 प्रमाणे दखलपात्र अपराधाची तक्रार दाखल व्हायची. 155 CRPC प्रमाणे अदखलपात्र अपराधाची तक्रार दाखल व्हायची. आता काय झालंय ते 173 आणि 174 झालंय. म्हणजे सेक्शन जे आहेत ना सेक्शन्स थोडेसे मॉडिफाय झाल्यासारखं झालंय. आता त्यामुळे काय झालं का आता 173 प्रमाणे FIR दाखल होणार आहे आणि 174 प्रमाणे NC दाखल होणार आहे. आता याच्यामध्ये एक प्राथमिक चौकशी पण सांगितलेली आहे का बऱ्याच वेळेस अशा काही तक्रारी येतात का त्या तक्रारींचं स्वरूप जर बघितलं तर त्याच्यामध्ये काही बनावट गोष्टी असण्याची शक्यता असते किंवा त्याच्यामध्ये ती तक्रार आहे का नाही याच्याबद्दल खात्री नसते. मग त्यावेळेस तो पोलीस अधिकारी जो आहे तर तिथे तो स्वतःच त्याच्यामध्ये चौकशी नाही करणार तर वरिष्ठ अधिकाऱ्यांचं त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे. का त्यांनी काय करायचं आहे का ते ACP किंवा DYSP लेवलचे अधिकारी असतील तर त्यांच्याकडे परवानगीसाठी अर्ज करायचा आहे आणि त्यांनी परवानगी दिल्यानंतर त्याच्यामध्ये 14 दिवसाच्या आत तिथे त्यांनी प्राथमिक चौकशी पण संपवायची आहे. आणि ही प्राथमिक चौकशी कशी पूर्ण करायची याच्याबद्दल सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटने काही SOPs केलेले आहेत, मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे पोलीस स्टेशन लेवल असेल, DYSP ऑफिस लेवल असेल किंवा ACP लेवल असेल किंवा CP लेवल असेल किंवा थोडक्यात DCP किंवा CP लेवल असेल किंवा इकडे ग्रामीणमध्ये जर बघितलं तर SP लेवल असेल तर या प्रत्येक ठिकाणी कोणत्या कोणत्या व्यक्तींना कोणत्या कोणत्या कालमर्यादा ठरवून आणि गुन्हा दाखल करण्याबद्दल इथे मार्गदर्शन केलेलं आहे. नक्कीच. आणि या नवीन कायद्यानुसार साक्षीदारांना सुद्धा कोणते अधिकार म्हणजे बरेच वेगळे अधिकार दिलेले आहेत तर त्याविषयी सांगा सर. अगोदर काय होतं की साक्षीदारांना जर पोलीस अधिकाऱ्याने किंवा कोणत्या एजन्सीजने कॉल केलं तर ते बोलावल्यानंतर त्या साक्षीदारांना तिथे जायला लागायचं. परंतु मध्ये काही सुधारणा झालेल्या होत्या. जसं कोणत्याही महिलेला पोलीस स्टेशनला साक्षीदार म्हणून बोलावता येत नाही. परंतु आता कायद्यामध्ये काय आलंय का जर ती स्वतःहून यायला जर तयार जर असेल तर तिला अपवाद समजला जाईल. म्हणजे आता काही ठिकाणी विटनेसेस हे बालक असेल, महिला असतील, मानसिक किंवा शारीरिक रुग्ण असतील, सिनियर सिटीजन असतील तर यांना प्रोटेक्ट करत आहे. आणि त्याचबरोबर तिथे प्रोटेक्शन आणखीन पण काय का ते स्वतःहून येत असतील तर तिथे त्या पद्धतीने त्यांचे जबानी पण घेतली जाईल. आता न्यायालयामध्ये ज्यावेळेस साक्षीदारांना बोलावलं जातं तर त्याच्यामध्ये समन्स जो आहे तर एक नवीन आलेला आहे. आणि त्यामुळे काय झालं की साक्षीदारांना ज्यावेळेस कोर्टामध्ये बोलावलं जाईल तर त्याला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने समन्स पाठवलं जाणार आहे आणि ते समन्स पाठवल्यानंतर तो व्यक्ती जो आहे तर तो न्यायालयामध्ये हजर होणार आहे. त्यामुळे समन्स बजावण्यासाठी जो उशीर होत होता तर त्यामध्ये समन्स मग ते जे इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनची साधनं जी आहेत मग त्याच्यामध्ये एखाद्याला ईमेलला पाठवलेलं असेल, एखाद्या व्हॉट्सअपला पाठवलेलं असेल किंवा एखादं टूल असेल तर ते टूल्स तयार केलं जाईल आणि त्याच्यामध्ये ते पाठवलं जाईल. कारण त्यामध्ये म्हटलेलं पण आहे स्टेट गव्हर्नमेंट जे जे नोटिफाय करेल त्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड केल्या जातील. तर त्यामुळे आता समन्ससुद्धा बजावण्याची पद्धत जी आहे ना ती थोडीशी स्पीडी होणार आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर न्यायालयामध्ये तो हजर राहून नंतर ती केस निकाली लागण्याचा प्रयत्न होणार सर. आहे. एक चर्चा अशीच पुढे चालू आहे. एक फोन घेऊया आधी. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत जळगाववरून. नमस्कार रवींद्रजी, बोला, प्रश्न विचारा. हा नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर बोलतोय. खरं तर मी शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात जे काम करतो त्यामध्ये प्रामुख्याने महिला सक्षमीकरणामध्ये मी आहे. पण अनेक वर्षांपासून पुराण काळांपासून आपण पाहतो महिलांवरील अन्याय, अत्याचार किंवा त्यांना सामाजिक न्याय मिळण्यात कधी कधी आपण समाजातल्या घटनांमुळे लक्षात येतं की त्यांच्यावर
खूप म्हणजे दबाव असतो कायम जगताना, वावरताना, काम करताना आणि कुटुंबात आणि समाजात देखील. तर यासंबंधी काही तरतुदी करता येतील का किंवा काही अद्ययावतपणा आणता येईल का, पारदर्शकता आणता येईल का? नक्कीच नक्कीच. धन्यवाद रवींद्रजी. खरं तर काय सांगाल की त्या म्हणजे ह्याच प्रश्नाला जोडून तोच प्रश्न आहे की महिलांसाठी, मुलांसाठी काय नवीन तरतुदी आहेत का आत्ताच्या या कायद्यामध्ये? यामध्ये काय झालं आहे की महिलांचं जे काही गुन्हे जे असतील किंवा तपासाची पद्धत जी आहे त्याच्यामध्ये खूप बदल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगोदर जे काही प्रकरण जे होतं हे थोडंसं नंतर होतं. आता जो BNS जो आहे ना, तर हा प्रकरण सुरुवातीला घेतलेला आहे. त्यामुळे काय झालं आहे की जे काही बालक असेल, एखादी महिला असेल, तर अशा व्यक्तींवरती जर कोणत्याही प्रकारचे अत्याचार जर होत असतील तर त्याचा प्रामुख्याने याच्यामध्ये विचार करण्याचा प्रयत्न झालेला आहे. गुन्हा दाखल करताना सुद्धा एखादी महिला जी आहे तर तिचं स्टेटमेंट जे आहे तर ते व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जाईल आणि ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते जतन करून ठेवलं जाईल, जे न्यायालयामध्ये खटला चालणार आहे. त्याचबरोबर काही बालकांना सुद्धा संरक्षण देण्याचा प्रयत्न झाला आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की काही गुन्हे जे आहे ना हे बालकांकडून करून घेतले जातात. मग बालकांकडून जर करून घेतले जात असेल, त्यांना कामावर ठेवलं जात असेल किंवा त्यांना कोणत्या कामांना गुंतवलं जात असेल तर त्याचे सुद्धा आता गुन्हे एक नवीन BNS जो आहे तर त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. त्याचबरोबर काय झालं आहे की असे जे काही तपास केले जातात तर तपास एजन्सीजला सुद्धा असे तपास करताना काही कालमर्यादा ठरवून दिलेल्या आहेत का यांनी 2 महिन्याच्या आत दोषारोपपत्र दाखल करायचं आहे. त्याच्यामुळे स्पीडी त्याच्यामध्ये काय इन्व्हेस्टिगेशन होणार आहे. त्याचबरोबर महिलांना जे काही मेडिकलला पाठवलं जातं तर तिथे वैद्यकीय तपासणीला पाठवताना ते रिपोर्ट्स कधी कधी उशीर होतो आणि त्यामुळे तिथे उशीर झाल्यामुळे तो वैद्यकीय तपासणीचा अहवाल जो आहे ना हा संपरीक्षेमध्ये वापरताना, खटल्यामध्ये वापरताना बऱ्याच वेळेस अडचणी येतात. तर तिथे सुद्धा काय होणार आहे का आता तिथे डॉक्टरांनी सुद्धा लवकरात लवकर रिपोर्ट्स दिले पाहिजेत. फॉरेन्सिक एक्सपर्ट आता घटनास्थळी येणार आहे. महिला ज्या आहेत त्या महिलांना बऱ्याच वेळेस काय होतं की तक्रार दुसऱ्याने दिलेली आहे आणि ती व्हिक्टीम जी आहे तर ती निवासस्थानी आहे, तर तिचं स्टेटमेंट हे निवासस्थानी रेकॉर्ड केलं जाईल. तर ते स्टेटमेंट व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल, तिच्या पसंतीचं ठिकाण असेल, म्हणजे तिने प्रत्येक वेळेस पोलीस स्टेशनला आलंच पाहिजे याची गरज नाही आहे स्टेटमेंट देण्यासाठी, म्हणजे थोडक्यात तिनं गुन्हा दाखल करण्यासाठी. तिची जी काही थोडक्यात आजूबाजूचं इन्व्हायरमेंट जे आहे तर ते बघून नंतर तिचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं जाईल. तर या पद्धतीच्या नवीन उपाययोजना ज्या आहेत तर याच्यामध्ये बरेच टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे. नक्कीच सर. आणि याच बरोबरीने नवीन कायद्यानुसार गुन्हेगारीमधून जी काही मालमत्ता मिळालेली असते त्याच्याविषयी सुद्धा काही नवीन तरतुदी झालेल्या आहेत, त्याबद्दल काय सांगाल? याच्यामध्ये काय झालं की एखादा आरोपी असेल आणि तो आरोपी जर फरार झालेला असेल किंवा एखादा आरोपी जो आहे तर तो गुन्हेगारी प्रक्रियेतून उत्पन्न तयार करत असेल आणि त्या उत्पन्नातून त्याने काय केलेलं, काही मालमत्ता तयार केलेल्या आहेत, तर अशा मालमत्ता जर जप्त करायच्या जर असतील तर एक BNSS मध्ये म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये एक 107 कलम आलेला आहे. आणि ते 107 कलम काय सांगतं की एखादा गुन्हेगारी प्रवृत्तीतून कोणत्या आरोपीने अशी मालमत्ता जमवलेली असेल किंवा गोळा केलेली असेल आणि तपासी अंमलदाराला असं वाटलं का ही मालमत्ता जी आहे तर ती जप्त करायची, तर तिथे SP आणि CPच्या मान्यतेने तो न्यायालयामध्ये अर्ज करणार आहे. आणि अर्ज केल्यानंतर न्यायालयाला वाटलं की याच्यामध्ये ही मालमत्ता कोणत्या प्रकारची आहे आणि जर त्याने स्पष्टीकरण व्यवस्थित दिलं नाही तर त्यावेळेस ती मालमत्ता सुद्धा जप्त होऊ शकते, असं 107 कलम आलेलं आहे. अगोदर फक्त जंगम मालमत्ता जप्त व्हायच्या, आता इमूव्हेबल प्रॉपर्टीज म्हणजे स्थावर मालमत्ता सुद्धा त्याच्यामध्ये जप्त होऊ शकतात. एखादा व्यक्ती फरार जर असेल आणि तो फरार जर असेल तर त्याच्यामध्ये 86 कलम जे आहेत भारतीय नागरिक सुरक्षेमध्ये तर ते पण आलेलं आहे का जे भारताच्या बाहेर जरी त्याच्या मालमत्ता असतील तरी त्या मालमत्ता जप्त करण्यासाठी प्रक्रिया वापरता येईल आणि त्या एजन्सीज तिकडच्या भारताच्या बाहेरच्या ज्या एजन्सीज आहेत तर त्यांना सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये सहभागी करून घेता येईल आणि ह्या मालमत्ता जप्त करता येतील. अशा प्रकारची काही कलमांचा समावेश त्याच्यामध्ये झालेला आहे. नक्कीच सर. खरं तर विषय इतका गहन आहे आणि आपल्याकडे वेळेची मर्यादा असते, पण कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून अनेक जे 3 नवीन कायदे आले आहेत त्यात अनेक काय काय बदल झाले, काय प्रक्रिया आहेत, कुठली कलमं आलेली आहेत, काही निघालेली आहेत, या सगळ्यांविषयी तुम्ही माहिती दिली आहे. पण ही सगळी माहिती सामान्य जनतेपर्यंत किंवा अवेअरनेससाठी कशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत अजून आपण करू शकतो हा अवेअरनेस कार्यक्रम? याच्यामध्ये काय झालं आहे की पूर्ण महाराष्ट्रात भारतामध्ये याचे अवेअरनेस प्रोग्राम चालू आहेत. एजन्सीज असतील त्या एजन्सीजला पण अवेअर केलं जात आहे कारण कायदा नवीन आहे आणि प्रत्येक व्यक्तीला, ती जरी प्रॉसिक्युशन एजन्सी असेल तरी त्यांना पण अवेअर असणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्युडिशियल अकॅडमी असेल, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी असेल, अकॅडमी असेल, त्याचबरोबर कोणत्याही जिल्हा स्तरावरती जे जिल्हा पोलीस दल असेल किंवा न्यायालय असेल, त्याचबरोबर कुठल्याही
पोलीस आयुक्तालय असेल तर तिथले, किंवा ते जे काही ॲडव्होकेट्स बार आहेत, तर या ठिकाणी भरपूर प्रोग्राम चालू आहेत का नवीन कायदे कोणते आहेत, नवीन कायद्यांमध्ये काय बदल झालेले दिसत आहेत. आणि त्याचबरोबर काय झालं आहे की बऱ्याचशा प्रॉसिक्युशन एजन्सीजला पब्लिकला अवेअर करायला सांगितलेलं आहे आणि त्यामुळे पब्लिकमध्ये सुद्धा अवेअरनेस प्रोग्राम जे आहेत ते सुरू पण झालेले आहेत आणि काही ठिकाणी प्रस्तावित पण आहेत. तर त्यामुळे सामान्य व्यक्तींपर्यंत ह्या नवीन कायद्यांमध्ये काय बदल झालेले आहेत, कारण कायद्याचे नावच बदललेले आहेत आणि त्याचबरोबर बदल पण झालेले आहेत, तर ते पोहोचवण्यासाठी प्रत्येक एजन्सी जी आहे तर ती पूर्वापार बऱ्यापैकी प्रयत्न करत आहेत. नक्कीच. आणि या नवीन कायद्यानुसार राज्य सरकारने काही नियम केले आहेत का? हो, काही नियम जे आहेत तर ते आता होत आहेत आणि काही अजून नियम होत आहेत, म्हणजे होण्याची शक्यता पण आहे. तर त्यामुळे काही एजन्सीजला ते अधिकार दिलेले आहेत किंवा काही एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट त्यामध्ये ठरवलेले आहेत. त्याचबरोबर काही नियम होत आहेत, रजिस्टरचे प्रकार थोडेसे बदलत आहेत आणि काही नोटिफिकेशन्स जे कायद्यामध्ये सांगितलेले आहेत तर ते नोटिफिकेशन्स किंवा अमेंडमेंट करण्याचे प्रयत्न हे बऱ्याचशा राज्यांमध्ये पण होत आहेत आणि आपल्या इथे पण होत आहेत महाराष्ट्रामध्ये. नक्की सर. नवीन कायदे आले आहेत, संपूर्ण भारतभर ते लागू झालेले आहेत. खूप वेगवेगळे त्याच्यामध्ये अनेक प्रक्रिया समाविष्ट केलेल्या आहेत. त्या सगळ्यांबद्दल तुम्हाला तर काय सांगावंसं वाटतं? कायद्यांमध्ये बदल आहेत. ज्यावेळेस तंत्रज्ञान पुढे जातं तर त्यावेळेस त्या तंत्रज्ञानामागे काही गुन्हे पण घडण्याची शक्यता असते, वाढण्याची शक्यता असते आणि असे जे गुन्हे जे आहेत तर ते तपास करताना किंवा न्यायालयामध्ये खटले चालवताना बऱ्याच वेळेस अडचणी येण्याची शक्यता असते. तर त्यामुळे हे जे नवीन कायदे 2024ला लागू झालेले आहेत तर त्याच्यामध्ये ही जी काही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने किंवा त्याचा फायदा आणि आरोपींकडनं त्याचा फायदा, म्हणजे दोघांकडनं तो फायदा, तर याच्यामध्ये आपली प्रॉसिक्युशन एजन्सी जी आहे तर ही ई पद्धत जी आहे तर ती जास्तीत जास्त वापरून यामध्ये जे काही नवीन कायदे बनवलेले आहेत तर त्याचा नक्कीच चांगला फायदा हा सोसायटीला होऊ शकतो असं वाटतं. नक्कीच. जसं आता आपण सर जाता जाता तुम्हाला काय सांगावं असं वाटतं की ही नवीन कायदे त्याचा सर्वसामान्य नागरिकांनी कसा विचार केला पाहिजे, अगदी थोडक्यात? सर्वसामान्य नागरिकांनी हा विचार केला पाहिजे का अगोदर हे ब्रिटिशकालीन कायदे आपण म्हणत होतो, ओन पार्लमेंटचे कायदे झालेले आहेत आणि ते ओन पार्लमेंटचे कायदे म्हणजे स्वतःच्या राज्यघटनेप्रमाणे आपले कायदे बनवलेले आहेत आणि ते कायदे नक्कीच खूप चांगले आहेत आणि त्या कायद्यांमध्ये वाचायला पण थोडेसे सोपे वाटत आहेत आणि नक्कीच त्याचा नक्की सर्वसामान्य लोकांना सगळ्यांनाच फायदा होणार आहे. नक्कीच. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 याच्यामध्ये जसं आता आपण बघितलं की अनेक कलमं नवीन आलेली आहेत, काही रद्द झालेली आहेत, पण या सगळ्यांची आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. आपला सोशल मीडिया तर तुम्हाला माहीतच आहे, फेसबुक आहे www.facebook.com/dd-सह्याद्री. त्यानंतर जीमेल आहे, यूट्यूब आहे, ट्विटर आहे. सगळे कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता आणि कार्यक्रम कसा वाटला त्याविषयी कमेंट्स आम्हाला नक्की करू शकता. सर, तुम्ही इथे आलात आणि साध्या सोप्या पद्धतीने आमच्यापर्यंत हा विषय पोहोचवला त्याबद्दल तर खरंच तुमचे खूप खूप आभार. आभारी आहे. भेटूया पुन्हा एकदा पुढील एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.